महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना राष्ट्रभक्ती शिकवण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये. देवाभाऊंची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठा काय आहे हे महाराष्ट्राने एकदा नाही, दोनदा नाही तर 3 वेळा बघितलंय आणि त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलंय. संजय राऊत तुम्ही पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करतात, पाकिस्तानची चाटुगिरी करतात हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय. अशाच अर्थानं पाकिस्तानची चाटुगिरी आणि प्रवक्तेगिरी करत राहाल तर येणाऱ्या काळात तुमच्या पक्षाची आणि तुमची अवस्था याच्यावरून वाईट होईल. सातत्यानं पाकिस्तानची बाजू घेणं, सातत्यानं पाकिस्तानचा जय जयकार करणं हे तुमचं धोरण झालंय. या धोरणाला लोकांनी विरोध केलाय. देवाभाऊंची राष्ट्रनिष्ठा, देवाभाऊंचं महाराष्ट्रप्रेम, देवाभाऊंचं हिंदुत्व हे महाराष्ट्राला माहित आहे. तुम्ही ते देवाभाऊंना शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. भारत पाकिस्तान सामन्यामध्ये जुगार लावला जातो, गॅम्बलिंग होतं हे संजय राऊत सांगतात, पण या सामन्यामध्ये सर्वात मोठा जुगार आणि गॅम्बलिंग लावण्याचं काम, बेटिंग लावण्याचं काम संजय राऊत यांच्याकडनं केलं जातं. पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावण्याचं काम संजय राऊतांनी याआधी देखील वर्ल्ड कपमध्ये केलं होतं. आता T20 मध्ये देखील संजय राऊत पाकिस्तानच्या बाजूने सट्टा लावण्याचा प्रयत्न करतायत, सट्टा लावतायत. मागच्या वेळेला या सट्ट्यामध्ये सगळे पैसे संजय राऊत हारले होते. आता देखील भारत पाकिस्तान सामन्यामध्ये संजय राऊत सगळे पैसे हारणार आहेत. कारण जुगार लावणं, सट्टा लावणं हा संजय राऊत यांचा पारंपरिक धंदा आहे. भांडूपच्या गाढव नाक्यावर आधीपासून ते सट्टा लावत होते, आता देखील भारत पाकिस्तान सामन्यावर ते सट्टा लावतात. जनाब संजय राऊत सामनामध्ये अग्रलेख लिहून सांगतात का आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत. अहो संजय राऊत, तुम्ही निवडणुकीबद्दल सजग असता तर विधानसभेला तुमची काय अवस्था झाली, जिल्हा परिषदेला तुमची काय अवस्था झाली, महापालिकेला तुमची काय अवस्था झाली, नगरपालिकेमध्ये तुम्हाला भोपळा फोडता आला नाही. तुम्ही सांगतायत का मी निवडणुकीबद्दल सजग आहोत. कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्ते लढत होते आणि उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्ही घरामध्ये बसला होतात आणि ही तुमची सजगता. अहो कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरून सभा घ्यायला पाहिजे होती, मैदानात उतरून प्रचार करायला पाहिजे होता. ते सोडून तुम्ही आणि उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून होतात आणि आता सांगतायत आम्ही निवडणुकीबद्दल सजग आहोत. या निवडणुकीबद्दल महाराष्ट्र सजग होता म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून दिलंय आणि तुमच्या सारख्यांना घरी बसवलंय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 शेतकऱ्यांचं भांडण सोडवायला गेले तर त्याचा व्हिडिओ काढून तुम्ही थेट राजीनाम्याची धमकी देताय. अहो संजय राऊत, अलिबागचे किती सातबारे शेतकऱ्यांना फसवणूक करून तुम्ही स्वतःच्या नावावर करून घेतले हे एकदा बघा. अलिबागच्या शेकडो एकर जमिनी तुम्ही दलाली करून, शेतकऱ्यांकडनं फसवणूक करून हे अनेकांना विकल्यात आणि काही जमिनी तर तुम्ही स्वतः शेतकऱ्यांची फसवणूक करून स्वतःच्या नावावर घेतल्यात. अलिबागमध्ये आलिशान फार्म हाऊस बांधून शेतकऱ्यांची फसवणूक संजय राऊत यांनी केलेली आहे हे देखील जनतेला माहिती आहे. राहुल नार्वेकर 2 शेतकऱ्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले होते, त्याची आणि बाकी व्यवहाराशी त्यांचा काहीही संबंध नाही याचं स्पष्टीकरण कालच त्यांनी दिलंय. दोघांमधला वाद सोडवणं हा गुन्हा आहे का? संजय राऊत, तुम्ही अलिबागच्या बंगल्यामध्ये बसून काय धंदे करतायत? तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न देखील माहीत नाहीत. त्यामुळं विनाकारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बदनामी करू नका, त्या भानगडीमध्ये पडू नका. अलिबागमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना कसं लुटलं ते एकदा सांगायला लागलं तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही. जय शहावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी नाही. खरं तर भारत आणि पाकिस्तान सामना आंतरराष्ट्रीय नियमानुसार होतो. 2 देशांमधला सामना आहे. कुठेही पाकिस्तानचे खेळाडू भारताच्या भूमीवर येत नाहीत आणि भारताचे खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर येत नाहीत. त्यामुळे या प्रकरणामध्ये जय शहावर टीका करण्यापेक्षा आधी मिलिंद नार्वेकर यांना MCA मधनं राजीनामा द्यायला लावा. मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा दिल्यानंतर भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोला. हा 2 देशांमधला सामना नाही तर आंतरराष्ट्रीय सामना आहे, हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. पण पाकिस्तान दार्जिने असल्यामुळे संजय राऊत हे लक्षात घेणार नाहीत. मुंबईतल्या कुठल्याही गार्डनला, रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याचं समर्थन भारतीय जनता पार्टीने कधीही केलं नाही. सचिन सावंत आणि संजय राऊतांनी थोडंसं तपासून बघितलं पाहिजे. उलट मालवणीमध्ये
असलम शेख हे टिपू सुलतानचं नाव देण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यावेळेला भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं, त्याचा तीव्र विरोध केला। त्याच्या बातम्या देखील आहेत। मानखुर्दमध्ये एका पुलाला टिपू सुलतानचं नाव देण्याची मागणी काही लोकांनी केली होती। भारतीय जनता पार्टीने त्याला विरोध केला। टिपू सुलतान हा खलनायक आहे, या खलनायकाचं कुणीही समर्थन करू शकत नाही। त्याचं नाव मुंबईतल्या कुठल्याही गार्डनला, रस्त्याला देण्याचा प्रश्नच नाही। भारतीय जनता पार्टीने सातत्यानं टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला। प्रसंगी आंदोलन देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आमच्या नेत्यांनी केलेली आहे, हे वास्तव आहे। संजय राऊत, तुम्ही दुर्दैवानं टिपू सुलतानचं समर्थन करतायत। सचिन सावंत, जरा माहिती घ्या आणि मग बोला। मुंबईतल्या कुठल्याही गोष्टीवर टिपू सुलतानचं नाव असता कामा नये। टिपू सुलताननी हजारो हिंदूंवर अत्याचार केले, मंदिरं लुटली, मंदिरं तोडली, आमच्या माता भगिनींची इज्जत लुटली। अशा टिपू सुलतानचं नाव कुठेही देता कामा नये, ही भारतीय जनता पार्टीची कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहील। भारत आणि पाकिस्तानचा सामना हा दोन देशांमध्ये नाही, तर हा आंतरराष्ट्रीय सामना आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान खेळतोय। संजय राऊत यांची इच्छा आहे की भारतानं पाकिस्तान सोबत सामना खेळू नये, याचा अर्थ पाकिस्तानला बाय द्यायचा का? आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये, वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला बाय देऊन पाकिस्तानला विजयी करा, ही संजय राऊतांची मागणी आहे। त्यामुळे ते म्हणतायत की भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळू नका। जनाब संजय राऊत, तुम्ही पाकिस्तानचं किती लांगुल चालन करणार? पाकिस्तान या मॅच मध्ये विजयी व्हावं म्हणून भारतानं बाय द्यावं, अशी मागणी तुम्ही करताय। तुम्हाला लाज वाटली पाहिजे। भारत आणि पाकिस्तान सामना होतोय आणि भारत जिंकणार। संध्याकाळी फटाके फोडू। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत टिपू सुलतान या खलनायकाची तुलना केली, त्याबद्दल संजय राऊत यांनी चकार शब्द काढला नाही। साधा निषेध देखील करायची हिंमत संजय राऊत यांनी दाखवली नाही, कारण संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळवायची आहे आणि त्यासाठी राहुल गांधींची चाटुगिरी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। त्यामुळं टिपू सुलतानचा निषेध संजय राऊत करत नाहीत, काँग्रेसचा निषेध संजय राऊत करत नाहीत, हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करण्याची हिंमत संजय राऊत यांच्यामध्ये नाहीये, कारण त्यांना राज्यसभेची खासदारकी काँग्रेसच्या आशीर्वादानं पाहिजे। उद्धवजी ठाकरे यांना विधानसभेची आमदारकी काँग्रेसच्या आशीर्वादानं पाहिजे। त्यामुळे खलनायक असलेल्या टिपू सुलतानाचा निषेध करण्याची धमक संजय राऊत यांच्यामध्ये नाहीये, काँग्रेसचा निषेध करण्याची धमक संजय राऊत यांच्यामध्ये नाहीये। संजय राऊत, तुमच्यामध्ये थोडंसं हिंदुत्व शिल्लक असेल, तुमच्यामध्ये थोडेसे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिल्लक असतील, तर हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करा आणि त्यांना नाक घासून माफी मागायला भाग पाडा। ही चाटुगिरी थांबवा। कितीही चाटुगिरी केली तर तुम्हाला काँग्रेसकडनं राज्यसभेची खासदारकी आणि उद्धवजींना विधानसभेची आमदारकी मिळणार नाही। टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक आहे, तर भारतामध्ये खलनायक आहे। पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचा उदो केला जातो। दुर्दैवानं त्याच टिपू सुलतानचा राहुल गांधींची काँग्रेस उदो करते। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्याच टिपू सुलतानचा उदो करतात। छत्रपती शिवाजी महाराजांशी त्याची तुलना करतायत। संजय राऊत, तुम्ही त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला, जी काँग्रेस टिपू सुलतानचा जय जयकार करते। आधी काँग्रेसची फारकत घ्या, काँग्रेसच्या पार्श्वभागावर लाथ मारा आणि सांगा तुम्ही टिपू सुलतानचा जय जयकार करणार असाल तर आम्ही तुमच्यासोबत येणार नाहीत, कारण तुम्ही पाकिस्तान सारखी भूमिका घेतायत। संजय राऊत, तुम्ही हर्षवर्धन सपकाळांना सांगणार आहात का की टिपू सुलतान हा खलनायक आहे आणि या खलनायकाचा उदो करू नका? दुर्दैवानं तुमच्यामध्ये तेवढी हिंमत नाही राहुल गांधींची चाकरी करायची, काँग्रेसची चाकरी करायची, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांची चाकरी करायची। हाच तुमचा धंदा झालेला आहे। तुमच्यात हिंमत असेल तर राहुल गांधींना जाऊन सांगा की टिपू सुलतानचा धिक्कार करा। हर्षवर्धन सपकाळांना सांगा, माफी मागा। ज्या टिपू सुलताननी आपल्या हिंदू बांधवांवर अत्याचार केले, मंदिरं तोडली, महिलांवर बलात्कार केले, अशा टिपू सुलतानचा जय जयकार काँग्रेस करते। त्याबद्दल संजय राऊतांनी जाब विचारला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।